देखणी तयार करणारे कारागीर राहत होते। त्यांना मुलं नव्हती, पण त्यांनी एक लाकडी बाहुला बनवला आणि त्याला पिनोकिओ असे नाव दिले। गेपेटोने त्या बाहुल्याला खूप प्रेमाने पाहिलं आणि मनात इच्छा केली, जर हा बाहुला ह्या मुलासारखा जिवंत झाला असता तर किती छान झालं असतं। पिनोकिओ जिवंत होतो। एके रात्री गेपेटोच्या त्या प्रामाणिक इच्छेमुळे एक जादुई परी त्याच्या घरात आली। तिने आपल्या जादुई कांडीने त्या लाकडी बाहुल्यावर चमत्कार केला आणि तो जिवंत झाला। मात्र तो पूर्णपणे खरा मुलगा नव्हता, तो अजूनही लाकडाचा होता। परीने त्याला सांगितले, पिनोकिओ, जर तू एक चांगला, प्रामाणिक आणि धाडसी मुलगा बनलास तर मी तुला खरा मुलगा बनवी। यासोबतच तिने त्याला एक जाणता सल्लागार जिमिनी क्रिकेट दिला, जो त्याला योग्य आणि अयोग्य यातला फरक समजावून सांगणार होता। पिनोकिओचा चुकीचा मार्ग। दुसऱ्या दिवशी गेपेटोने पिनोकिओला शाळेत पाठवले, पण वाटेतच त्याला लोमडी आणि मांजर भेटले। त्यांनी त्याला सांगितले, शाळेत जाण्यापेक्षा आमच्यासोबत ये, तुला जादुई पैशाचं झाड दाखवतो। पिनोकिओ त्यांच्या लबाडीला बळी पडला आणि शाळा सोडून त्यांच्या मागे गेला। त्यांनी त्याला फसवून त्याचे पैसे काढून घेतले आणि पळून गेले। परीने जेव्हा हे पाहिले तेव्हा तिने पिनोकिओला विचारले, सांग, तू शाळेत गेला होतास का? पिनोकिओने खोट बोललं, हो, मी शाळेतच गेलो होतो। त्याच क्षणी त्याचं नाक मोठं होऊ लागलं। तो घाबरला आणि अखेर सत्य कबूल केलं। परीने त्याला माफ केलं आणि त्याचं नाक पूर्ववत झालं। पिनोकिओचा पुढचा धोका। थोड्याच दिवसात पिनोकिओ पुन्हा फसला। यावेळी तो आनंदाच्या देशामध्ये गेला, जिथे मुलं मनमोकळं खेळत आणि मौजमजा करत होती। पण त्या ठिकाणी गेलेल्या मुलांना हळूहळू गाढवासारखी कान आणि शेपूट येऊ लागली। पिनोकिओला ते समजत नाही, पण लवकरच त्याला कळतं की तो देखील गाढवात रूपांतरित होतोय। तो मोठ्या कष्टाने तिथून पळून जातो आणि समुद्रात पडतो। गेपेटोची सुटका आणि अंतिम धडा। समुद्रात पडल्यावर एक मोठ्या व्हेलने त्याला गिळून टाकले। आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या पोटातच गेपेटो आजोबाही अडकलेले होते। पिनोकिओने हुशारीने एक युक्ती लढवली। त्याने धूर तयार करून व्हेलला शिंकायला लावलं आणि त्यामुळे दोघंही तिच्या तोंडातून बाहेर पडले। जेव्हा ते घरी परतले तेव्हा परीला वाटलं की आता पिनोकिओ समजूतदार, प्रामाणिक आणि जबाबदार झाला आहे। त्यामुळे तिने त्याच्यावर शेवटची जादू केली आणि तो खराखुरा हाडामासाचा मुलगा बनला।